एवढं सुंदर रिसॉर्ट आणि एवढ्या साऱ्या मेमरी घेऊन आता मी निघलोय परत. तुम्हाला मी गाडीवर सांगेल की माझा एक्सपिरियन्स कसा होता आणि सर्व गोष्टी कशा होत्या. वातावरण पण खूप छान आहे आजसुद्धा. अक्षरशः आम्हाला इथल्या वेदरने पण खूप साथ दिली. 4 दिवसामध्ये फक्त एक वेळेस पाऊस होता, ते पण थोडा होता, जास्त नव्हता. बघा, हा तुम्ही रिसॉर्ट बघा आधी, आणि इथे परत लाईनअप आहे आणि मग आम्ही निघणार. जय श्रीराम. मागे काही मेंबर्स बाकी आहेत, त्यांच्यासाठी थांबलोय आम्ही. आजचा पण रन जवळपास 600 किलोमीटरचा आहे. जय हनुमान. आणि फायनली आम्ही निघलोय ऑन द वे टू पुणे. आज पण तुम्ही चेक करू शकता की आपला काफिला बघून लोक कसे आपल्याला बघतच राहतात. मी मुद्दामूनच मागे थांबतोय जेणेकरून आपल्याला आपला जो काही काफिला आहे तो पूर्ण व्यवस्थित दिसेल कॅमेरामध्ये. येताना जो रोड होता आमचा, हे बघा, हे लोक मस्त. असं लोकांचं जे रिॲक्शन बघून खूप भारी वाटतं, माहिती आहे का. येताना जो आमचा रूट होता, जो आम्ही हुबळीवरून आलोय, बेळगाव हुबळी, आज तो रूट राहणार नाही आहे. आज आम्ही सोलापूर मार्गे पुण्याला जाणार आहे. राहायला हॉटस्पॉटमध्ये होतो आम्ही. हॉटस्पॉट ते आता आधी आम्ही विजयनगरला जाणार आहे. जवळपास असा छोटा रस्ता राहणार आहे. त्यानंतर आम्हाला हायवे लागेल. त्यानंतर विजयनगर टू सोलापूर, सोलापूर टू पुणे. आज पण घरी पोहोचण्यासाठी रात्रीचे जवळपास आम्हाला वाटतं की 11 ते 12 वाजतील. थोडंफार मागे पुढे होऊ शकतं. काय वेदर आहे बाई. म्हणजे लोक ज्या वेदरसाठी म्हणजे स्वप्न बघत असतात ना, की असा वेदर असायला हवा आणि अशा वेदरमध्ये लॉंग राईडला जायला हवं, हा तोच वेदर आहे. तोच एकदम थंड हवा आहे. आभाळ आलेलं आहे आणि काय आता पावसाळा नेमका चालूच आहे, त्यामुळे सर्वच्या सर्व ग्रीनरी आहे. आणि हम्पी काय गोष्ट आहे मित्रांनो. अरे बाप, खूप जास्त आवडलं, खूप जास्त. मी तर एक सर्वांना माझं सजेशन असेल की आपल्या फॅमिलीला घेऊन राजा कृष्णदेवरायांचं साम्राज्य दाखवण्यासाठी एक वेळेस तरी हम्पीला आलंच पाहिजे. आणि हम्पीला आल्यानंतर फक्त हम्पी तुम्ही म्हणजे तुमच्या फॅमिलीसोबत न बघता इथे आल्यानंतर 4 पैसे जातील, पण त्या पैशामध्ये तुम्ही एक गाईड घेतला पाहिजे आणि त्या गाईड थ्रू आपण पूर्ण हम्पी एक्सप्लोअर केलं पाहिजे. जेव्हा आपल्याला गाईड सांगतात ना की हे जे मंदिर आहेत हे असे मंदिर आहेत आणि या काळामध्ये या ठिकाणी या गोष्टी घडलेल्या आहेत, तेव्हा आपला जो काही नजरिया असतो ना त्या गोष्टींकडे पाहण्याचा, तो पूर्णच्या पूर्ण बदलून जातो. आणि तेव्हा आपल्याला खरा तिथला इतिहास समजायला लागतो. आणि बाकी वेळेस काय होतं की जेव्हा आपल्याला गाईड कोणी करणारं नसतं तेव्हा आपल्याला काही गोष्टीच माहिती नसतात. आपल्याला फक्त डोळ्यांपुढे दिसणारे एक दगडाचे मंदिर वगैरे दिसत असतात. मग आपल्यामध्ये तेवढा इंटरेस्ट वाढत नाही त्या गोष्टींकडे पाहण्याचा. त्यामुळे तुम्ही कधी जेव्हा हम्पीला येणार आहे, इकडे भरपूर गाईड आहेत. आणि आम्हाला ज्या गाईडनी गायडन्स केलेला आहे तो गाईड जर अप्रतिम होता, अप्रतिम. आम्ही पर्सनली 30 लोकांनी त्यांना थँक्यू म्हणून भेटलेलो आहे. एवढ्या चांगल्या प्रकारे त्यांनी माहिती दिलेली आहे ना, खूप चांगल्या प्रकारे मला वाटतं. आणि ते सांगत होते की ते इथे गाईडचं काम 2008 पासून करत आलेले आहेत. 2008 ते आजपर्यंत तिथे ते गाईड म्हणून काम केलेले आहेत.
त्यांना तुम्ही जो कोणता क्वेश्चन विचाराल ना त्यांच्याकडे त्यांचा एक डिटेल एक्सप्लेनेशन होतं. आणि आमच्या 30 जणांमध्ये बायकर्समध्ये खूप जणांनी फर्स्ट टाइम राईड जॉईन केलेली आहे. खूप जणांनी आता फीडबॅकमध्ये सांगितलेलं पण आहे की आम्हाला वाटत नव्हतं की आम्ही 650 किलोमीटरची राईड कधी करू, पण आमचं खूप दिवसापासूनचं स्वप्न होतं जे RPने आज कंप्लीट केलेलं आहे. हा सर्व पॉझिटिव्ह फीडबॅक ऐकून ॲक्च्युली जे आपले मॅनेजमेंट टीम असतात त्यांना पण खूप चांगलं फील होतं. माहिती आहे का की त्यांनी जे एवढा प्लॅन केलेला आहे ते सर्व एकदम वर्थ इट होता, सर्व सक्सेसफुल झाला आणि त्यांच्या जे काही त्यांची ॲटनरी होती त्याच्याप्रमाणे सर्व तिकडे झालेलं आहे. आणि याच्या आधी पण मी साऊथ वेमध्ये खूप वेळेस आलेलो आहे, पण बाईकसोबत आलेलो नाही आहे, म्हणजे बाईक घेऊन आलेलो नाही आहे. आणि ओव्हरऑल काय म्हणजे इकडे आम्ही जे 4 दिवस आमचं जे काही फूड होतं, फूड पण खूप छान होतं. खूप एका पण दिवशी एका पण राईस प्लेटमध्ये असं आम्हाला वाटलं नाही की अरे हे काय, हे प्युअर साऊथ इंडियन फूड आहे, आम्ही खाऊ शकणार नाही, असं अजिबात नाही आहे. आम्ही प्रॉपर जेवण साऊथ इंडियनच केलेलं आहे, पण जे खरेच साऊथ इंडियन फूडला चव असते ना ते आम्ही इकडे अनुभवली आहे. मी तर मला पर्सनली राईस खूप आवडतो. मी तर 4 दिवस एका पण दिवशी रोटी घेतलेली नाही आहे. बस आम्ही फुल खालोय आणि फक्त एक्सप्लोअर केलोय. आणि काल रात्री जो डान्स होता, अरे बाप. शेवटी आमचे कॅफेवाले जे होते ते पण आम्हाला म्हणायला लागलेत की सर ऐसा इसके पहिले कभी नहीं हुआ हमारे कॅफे में म्हणून. तिकडे माईक जो सिंगर आला होता, तिकडे लाईव्ह म्युझिक होती, सिंगरकडून पण माईक घेऊन आपण तिकडे शिवगर्जना दिली जोरजोरात. प्रॉपर कन्नडी लोक पण थक्क झाले होते जेव्हा त्यांनी ऐकले की छत्रपती शिवाजी महाराज की जय. आम्ही आता जस्ट मागच्या 200 मीटरवरती हायवेला लागलोय आणि इकडे पेट्रोल पंपवरती परत सर्व गाड्यांचे टँक फुल केलेत. आणि नेहमीसारखं वी आर क्रुझिंग अवर बाईक. एवढ्या 30 गाड्या क्रूज करतात पण कोणीच कॉम्पिटिशन करत नाही, हे सर्वात चांगली गोष्ट आहे. जेव्हा कॉम्पिटिशन करतात तेव्हा पूर्ण राईड एका धोक्याच्या परिस्थितीमध्ये जात असते. इकडे कोणीच कोणाला कॉम्पिटिशन देत नाही की तू पुढे मी पुढे. वा, अशी ट्रिप परत कधीच होणं शक्य नाही आहे. म्हणजे आपण फॅमिली सोबत येऊ या कधी नंतर दुसऱ्या ग्रुप सोबत येऊ, पण हे मित्र, असा सीझन, आम्ही स्पेंड केलेले 4 दिवस, या सर्व आठवणी नंतर किती पण आपण प्रयत्न केला ना तरी काही ना काहीतरी राहूनच जातं. आणि ग्रुप सोबत जाते वेळेस बरंच प्लस पॉइंट असतात. आपल्याला मॅप लावायची गरज नसते, परत कुठे कन्फ्युजन होण्याची गरज नसते, कुठे ब्रेकफास्ट करायचं, कुठे टी ब्रेक घ्यायचा, कुठून टर्न आहे मेजर, कुठे टोल आहे, किंवा कुठे लंचला थांबायचं आहे, कुठे डिनरला थांबायचं आहे. काहीच कुठल्याच गोष्टीचा विचार करण्याची गरज नसते. जे काही फी असते फी पे करायची आणि फक्त गाडीत पेट्रोल टाकून गाडी बिंदास पळवायची. प्रत्येक मेजर टर्नवरती मार्शल असतात डायरेक्शन दाखवण्यासाठी. सर्वात शेवटी टेल कॅप्टन असतो, त्यामुळे असं फास्ट चालवणारे पुढे निघून जातील आणि स्लो चालवणारा खूप मागेच राहील असं पण अजिबात होत नाही. सर्वात शेवटी टेल कॅप्टन असतो. किती तुम्ही 30-40च्या स्पीडनं जरी गाडी चालवली तरी तुमच्या मागे एक कोणीतरी असतोच तुमच्यावर नजर ठेवण्यासाठी. त्यामुळे जर सोलो कुठे फिरायची हिंमत होत नसेल, गाडी ब्रेकडाऊन झाली तर काय होईल, एखादं
मेजर इश्यू आला तर काय होईल असा विचार येत असेल ना, तर बिंदास एक चांगला ग्रुप जॉईन करायचा आणि त्यांच्यासोबत राईड करायची. तुम्ही पुण्यामध्ये चांगला ग्रुप शोधत असाल तर या रायडर पॅराडाईज पेक्षा तर चांगला ग्रुप तर मला तर वाटतं की मिळत नाही. असतील बाकी भरपूर ग्रुप, पण जेव्हा आपण या आपल्या रायडर पॅराडाईज सोबत फिरतो ना, कधीच वाटत नाही की आपण एखाद्या ग्रुपला काहीतरी चार्जेस देऊन आपण त्यांच्यासोबत जातोय. आता आम्ही एवढे 30 लोक फिरलोय, कधीच वाटलं नाही की त्यामध्ये 4-5 कोऑर्डिनेटर आहेत, आम्ही मेंबर आहे. नाही, सर्वांच्या सर्व मित्र आहे, आम्ही मित्र मिळून आलोय फिरायला असं फील झालेलं आहे. आणि त्यातल्या त्यात जे काही सर्व मेंबर होते सर्वांचं कोऑर्डिनेशन खूप छान होतं, खूप छान, एक नंबर. ते एकदम इम्प्रेसिव्ह कोऑर्डिनेशन होतं. कॅप्टन जेव्हा एखादं इन्स्ट्रक्शन देतात स्ट्रिक्टली विदिन 2 मिनिट सर्वच ते इन्स्ट्रक्शन फॉलो करतात. त्यामुळे या सर्व गोष्टी टाइम टू टाइम मॅनेज झाल्या आणि सर्व काही व्यवस्थित शक्य झालं. जसं त्यांचा प्लॅन होता त्या प्लॅन प्रमाणे सर्व शक्य झालेलं आहे. तर इथून पुढे पण लॉंग राईड येणार आहे 2 ते 3 महिन्यानंतर. तुम्हाला पण एखाद्या चांगल्या ग्रुप सोबत लॉंग राईड करायची असेल, सेफ जर्नी करायची असेल आणि बिंदास्त होऊन गाडी चालवायची असेल तर तुम्ही रायडर पॅराडाईज जॉईन करू शकता आणि आमच्यासोबत लॉंग राईडचा आनंद घेऊ शकता. या रोडवरती खूप सारे ट्रक्स असतात, हे इन्स्ट्रक्शन पण आम्हाला आधीच मिळालेलं होतं. येत्या वेळेस जो रोड होता तिकडे ट्रक्स वगैरे जास्त नव्हते, तिकडे फक्त 4 व्हीलर म्हणजे छोटे कार वगैरेच असे पाहायला मिळत होते. पण या रोडवरती बऱ्यापैकी ट्रक आहेत, दोन्ही साईडने ट्रक दिसतात. येणारे जाणारे लोक आम्हाला बघून हात करत असतात, मस्त वाटतं. आणि तुम्ही आतापर्यंत माझे सर्व ब्लॉग बघितलेच असतील. मला ऑलरेडी आधीपासून खूप फिरायला आवडतं आणि त्यातल्या त्यात हम्पी हे तर माझ्या बकेट लिस्टमध्ये होतं. त्यामुळे विषय आहे का, आपण असे ट्रिप कधीच मिस करत नाही. इथून आम्ही अलमाटी डॅमला जातो आहे. आमचा जो हायवे आहे तो हायवे सोडला आहे आणि इथून आतमध्ये 8 ते 9 किलोमीटर अलमाटी डॅम आहे. तो डॅम पाहून आम्ही रिटर्न हायवेला जॉईन होऊन पुढे जाणार आहे. इथून मध्ये 8-9 किलोमीटर आहे वाटतं डॅम. इथे बोर्ड दिसतोय, बोर्डवर असेल लिहून रॉक गार्डन आहे अलमट्टी डॅम. डॅम भरपूर मोठा असेल मे बी, मी तर कधी आधी नाव ऐकलेलं नाही आहे. पण आम्ही आमचा रस्ता सोडून आतमध्ये जातोय म्हणजे काहीतरी चांगला मोठा डॅम असेल. आम्ही गाड्या चालवतो वेळेस असं झिगझॅगमध्ये गाड्या चालवतो जेणेकरून पुढचा सडन जरी ब्रेक दाबला ना तरी मागच्या बाजूने पुढे जातो. एका लाईनमध्ये गाड्या चालवत नाही. एका लाईनमध्ये जर गाड्या चालवल्या ना, एकाने जरी ब्रेक दाबला तर मागच्या सर्व त्याच्यावर आदळतात. आमच्या सर्व गाड्यांचा टॉप व्ह्यू दाखवतो मी आता तुम्हाला. वा भाई वा, इथे आहे ब्रिज. हेच डॅम असेल. हां, इकडे लेफ्ट साईडला दिसतो डॅम मोठा. बापरे,
पैठणला जसा जायकवाडी डॅम आहे ना तसाच मोठा वाटतो हा पण. तिकडे दरवाजे मोजायला गेलो तर इकडे आपली गाडी अडकून बसेल. यस, इथे आम्ही मस्त एक ड्रोन शॉट घेणार आहे. इतना दूर आए और यहाँ पे ड्रोन शॉट तो बनता है. पाणी कसं एकदम नितळ वाटतंय. बिलकुल असं म्हणजे माती वगैरे मिसळलेली वाटत नाही, एकदम क्लीन वाटते पाणी. इथे पूर्ण गॅप फिल करणार, एका लाईन मध्ये गाड्या सर्व लावणार आणि मस्तपैकी ड्रोन शॉट घेणार. विषय आहे का भावा, विषय आहे का. मला परत परत काल कॅफेच्या गोष्टी आठवत आहेत. एवढं परराज्यात येऊन हवा फक्त आम्हीच केली. वा, ओहो, एवढं सुंदर डॅम पाहण्यासाठी आम्ही इकडे आलोय. काय मस्त आहे, एकदम क्लिअर वॉटर आहे, एकदम क्लिअर. ॲक्च्युअल डॅम तिकडे आहे, हे रेल्वेचं हे आहे वाटतं, ट्रॅक. हां, इथे रेल्वेचं ट्रॅक आहे, त्याच्यानंतर तिकडे डॅम आहे. आणि इधर देखो, ये सब गाड़ी है, गाड़ियाँ. आई लाइक दिस. फायनली आम्ही महाराष्ट्रामध्ये एंट्री केली आणि इथे एक छोटासा टी ब्रेक घेतला. गाड्या खूप म्हणजे खूप फास्ट आहेत. यांचं एक्सपेक्टेशन होतं की आपण 1 तास, म्हणजे आता किती वाजलेले आहेत, आत्ता वाजलेले आहेत 2:30, तर आपण इथे 3:30 पर्यंत पोहोचू असं एक्सपेक्टेशन होता. पण त्याच्या आधीच आम्ही 1 तास आधीच पोहोचलो इथे 2:30 वाजता. एवढं वेळ कर्नाटकमध्ये होतो आणि फायनली आम्ही येऊन पोचलो आहे महाराष्ट्रामध्ये. सोलापूर इथून फक्त 20 किलोमीटर आहे. तिकडे लंच करणार आहे, तिकडे एखादा तास जाईल, त्यानंतर मग लगेच पुढे. पण काय गाड्या पळवत आहेत, अरे बाप रे बाप. आय लाईक इट. चहा घेतला, लगेच निघलोय. जेव्हा आम्ही लॉंग डिस्टन्स कवर करत असतो ना, कुठल्या स्पॉटवरती आम्ही 5 ते 10 मिनटापेक्षा जास्त वेळ स्पेंड करत नाही. इवन जेवण पण जेवढं लवकर होईल तेवढं लवकर आम्ही कंप्लीट करतो. आमचं टार्गेट एवढंच असतं की डे टाईममध्ये आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचणार आणि जे आपला प्लॅन केलेला टाईम असतो ना त्याच टाईममध्ये तिकडं पोहोचलं पाहिजे. पण आता आपण पुण्याला डे टाईममध्ये पोहोचणार नाही. पुण्याला पोहोचायला जवळपास रात्रीचे 11 वाजतील, 11 किंवा 12. बघा, मार्शलनी आम्हाला समोर आणून सोडलं, मागून कॅप्टन आले. परत हायवे क्रुझिंग चालू. आणि आम्ही येते वेळेस जो रस्ता होता त्या रस्त्याला अशा मोठे ट्रक वगैरे नव्हते, ट्रॅफिक थोडी होती. या रस्त्याला पूर्ण मोठे मोठे ट्रक आहेत, त्यामुळे खूप केअरफुली चालवावं लागतं आहे. आणि
हा तर जवळपास 4था किंवा 5वा टोल असेल आम्ही निघल्यापासून. या रोडला टोल पण खूप आहेत आणि इकडच्या काय काय टोलसाठी ना, म्हणजे टोलवरती 2 व्हीलरसाठी सेपरेट छोटासा सर्व्हिस रोड आहे. पण कर्नाटकमध्ये आम्ही जेवढं आता टोल क्रॉस केलो आहे, सर्व टोलला एक छोटासा सर्व्हिस रोड आहे. त्यामुळे तुम्ही कधी 2 व्हीलर घेऊन येत असाल तर तुम्ही मेक शुअर करत जा तो जो सर्व्हिस रोड आहे त्यातून गाडी टाकायची आहे. हवा खूप जोरात चालू आहे त्यामुळे कदाचित माझा आवाज क्लिअर येणार नाही. माझ्या पाठीमागे जवळपास 25 बाईक्स आहेत आणि हा पण रस्ता एक नंबर आहे बरं, कुठेच खराब नव्हता अजिबात. आणि हा रस्ता मे बी जुना हायवे आहे त्यामुळे कुठेच कन्स्ट्रक्शनचं काहीच काम चालू नाही आहे, काय नाही आहे. सर्व फ्लायओव्हर पूर्ण रस्ता एक नंबर आहे. आम्ही ज्या येत्या वेळेस ज्या मार्गाने आलो होतो पुणे परत मग हुबळी बेळगाव मार्गे, तिकडे खूप ठिकाणी रस्त्याचं काम पण चालू आहे, फ्लायओव्हरचं पण काम चालू आहे. पण आता या रस्त्यावरती आम्ही हंपीमधून निघल्यापासून आत्तापर्यंत मी म्हणजे 280 किलोमीटर अंतर पार केलेलं आहे. इकडे कुठेच रस्त्याचं काम चालू नाही आहे. तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर हा रस्ता पण तुम्ही प्रेफर करू शकता. एक्झॅक्ट किती किलोमीटर आहे एवढं मी लक्ष दिलं नाही. मला वाटतंय की तो जो रस्ता आहे त्यापेक्षा इकडे अंतर थोडंसं कमी आहे. आम्ही परत नोव्हेंबरमध्ये एका लॉंग राईडवरती जाणार आहे. पण कुठे जाणार आहे ते अजून सिक्रेट आहे. अजून रिव्हील झालेलं नाही आहे. ते एवढं लवकर होत पण नाही रिव्हील. राईडला जेव्हा एखादा महिना बाकी असेल तेव्हा ते रिव्हील होणार आहे. परत हाच ग्रुप, हीच लोक अजून वाढतील आणि असाच आनंद आणि अशीच राईड. कॅप्टनच्या समोर जायला नको. आम्ही 4 समोर आहे, आमच्या मागे जवळपास 26 गाड्या आहेत. हंपी ट्रिप खरंच खूपच भारी होती बरं का. मला तर खूप आवडली. मलाच का, माझ्यासोबत जेवढे कोणी आहेत सर्वांना खूप जास्त आवडली. ही मेमरी जी आहे ही लाईफ टाईम राहणार आहे, लाईफ टाईम. आणि काल रात्री जे आम्ही त्या पर्वतावरती ट्रेक केला होता ना, त्या पर्वतावरून ना पूर्ण हंपी साम्राज्य दिसत होतं. हंपी साम्राज्य एवढा भारी तिथून व्ह्यू पॉइंट होता. आणि त्या पर्वतावरती म्हणजे तो पर्वत एक सनसेट पॉइंट म्हणून पण आता फेमस झालेला आहे. तिकडे सनराईज आणि सनसेट खूप भारी दिसतं म्हणा. पण आम्ही गेल्यानंतर तिकडे आभाळ होता त्यामुळे आम्हाला ते पाहायला मिळालं नाही. ट्रेक तिकडे इझी नाही आहे, मॉडरेट आहे. कारण का काय ठिकाणी आपल्याला 90 डिग्रीमध्ये वरती जायचं आहे आणि पूर्ण दगडांच्या पायऱ्या पण एकदम प्रॉपर नाही आहेत. जसं ते दगडावर दगड रचलेले असतात ना तशा पायऱ्या आहेत. तुम्ही जर तिकडे जायचं असेल तर तुम्ही सकाळचा टाइम प्रेफर करा, संध्याकाळचा नाही. ज्या लोकांनी आतापर्यंत एक पण लॉंग राईड केलेली नाहीये किंवा त्यांना रायडिंगची जास्त सवय नाहीये, ते पण लोक त्याच आमचा जसा जोश आहे त्याच जोशनी आणि आमच्या सोबत गाड्या चालवत आहेत. सोलापूर 13 किलोमीटर आहे. राईट टर्न दाखवत आहे फ्लायओव्हरच्या खालून. सर्व्हिस रोडला गाडी टाकायची आय थिंक. आणि तुम्ही सुद्धा जेव्हा लॉंग राईडला येता ना, लॉंग राईडला आल्यानंतर जिकडे तुम्हाला पेट्रोल पंप दिसतो तिकडे आधी टँक फुल करून घ्यायचं. पुढे पेट्रोल पंप राहील त्याच्या भरोश्यावर कधीच राहायचं नाही. ओ कॅप्टन हाय करा. हाय. सोलापूरमध्ये आमचं जेवण झालं आणि आता आम्ही निघलोय पुण्यासाठी. इथून 250 किलोमीटर दाखवत आहे. पण जसं पुणे येईल तसं पूर्ण ट्रॅफिक राहील
लवकर गेअर अप करून आलो आहे समोर मी. बाकीचे लोक येतील आता. पेट्रोल पंप आहे जवळच. आम्ही ज्या पंपावर जातो त्या पंपवाल्याची मजा आहे भाई. आता पूर्ण टँक फुल करून घेईल म्हणजे पुण्यापर्यंत एकदम निवांत होईल. टँक फुल झालं आता सर्वच गाड्यांचं. आता पुण्यापर्यंत गाडीत पेट्रोल टाकायची गरज नाही आहे. सर्वांच्या गाड्या इझिली पोहोचून जातील. हे बघा, हे पूर्ण काफिला आहे. एवढा यू टर्न मारून पण रेल्वेच्या डब्यासारखा ह्या सर्व गाड्या. इसको बोलते ब्रदरहुड. आता घर येईपर्यंत फक्त गाडी पळवायची आहे. बघू, इच्छा झाली तर हडपसरला जेवणासाठी थांबेल, नाही तर डायरेक्ट घरी. आता पाऊस आला तरी सुद्धा रेनकोट वगैरे काहीच घालायचं नाही आपल्याला. संध्याकाळचे 5:20 झालेले आहेत. तुम्ही पण असंच ग्रुप जॉईन करून फिरत जा. जर तुम्हाला एकट्याला फिरायला भीती वाटत असेल तर बिंदास. आपल्या चॅनलवरचे प्रत्येक ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला असे ब्लॉग आवडत असतील बघायला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. 7 वाजलेले आहेत आणि इथून परत पुणे 148 किलोमीटर आहे. आम्हाला पोहोचण्यासाठी घरी 11 वाजतीलच, कारण का इथून पुढे पूर्ण ट्रॅफिक राहील. आम्ही आता टेंभूरने क्रॉस केलो आहे. टोल नाका क्रॉस करून आता चहाचा एक 10 मिनिटाचा ब्रेक घेतलेला आहे. 9:30 वाजलेले आहेत आणि आम्ही इथे पोहोचलो आहे पुण्यामध्ये. जवळपास 580 किलोमीटरची ही राईड कंप्लीट करून आम्ही इथे पोहोचलो आहे आणि ही राईड पूर्ण सक्सेसफुल झालेली आहे. मित्रांनो, ही राईड आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.